श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आपण रोज छोटे छोटे उपाय आपल्या आयुष्यामध्ये केले पाहिजे. आपल्याला प्रत्येकाला धन, संपत्ती, ऐश्वर हे हवं आहे असं नेहमी वाटत असतं. स्वतःचं घर हवं आहे असं नेहमी वाटत असतं. तर यासाठी आपण कष्ट आणि मेहनत ही केली पाहिजे. कारण मी नेहमी सांगते की कष्टाला पर्याय नसतो. जर तुम्ही कष्टच नाही करणार तर तुमच्याकडे पैसा येणार कसा? आणि तो आलेला पैसा टिकवून ठेवण्यासाठी काही सोपे उपाय मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. स्वामींचं नामस्मरण करणे हे आपल्याला बादल आहे किंवा त्याच्याशिवाय आपला दिवसच चालू होत नाही असं मी म्हणेन. तर जर तुम्हाला धनलाभ पाहिजे असेल किंवा आपल्या आयुष्यामध्ये प्रगती पाहिजे असेल तर घरातील प्रत्येकाने मिळून 108 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप केला पाहिजे आणि 1000 वेळा घरातील एखाद्या व्यक्तीने 1000 वेळा तो मंत्र म्हटला पाहिजे किंवा उच्चारला पाहिजे. श्री स्वामी समर्थाय ओम श्री स्वामी समर्थाय नमः. स्वामींच्या रिलेटेड कोणताही मंत्र असेल तर त्याच्यासाठी हा नियम तुम्ही घरात लागू करा. दुसरी गोष्ट म्हणजे घरातून बाहेर पडताना घरातील जी पुरुष मंडळी आहे जी त्यावेळेस घरातून बाहेर पडते त्यावेळेस वरच्या खिशामध्ये जे पॉकेट असतं वरचं त्याच्यामध्ये नेहमी काहीतरी पैसे ठेवा. रिकाम्या खिशाने घरातून बाहेर पडू नका. याच्यामुळे आपल्याकडे पैसा टिकून राहतो, माता लक्ष्मीचा आवक वाढतो. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरामधील असलेलं थोडंसं पीठ, कोणतंही पीठ, ज्वारीचं, बाजरीचं, तांदूळ, गहू, जे पीठ तुमच्याकडे असेल ते घ्या. त्याच्यामध्ये थोडीशी साखर, खडी साखर जी तुम्हाला मिसळता येते मिक्स करा आणि हे मिश्रण रोज पिंपळाच्या झाडाखाली, वडाच्या झाडाखाली किंवा जिथे मुंग्या आहेत, छोटे जीव आहेत, कीटक आहेत त्यांना ते खायला द्या. ज्यावेळेस मुंग्या, कीटक ते खातील त्यावेळेस ते अन्नदान, आणि अन्नदान हे जगातील सगळ्यात श्रेष्ठ दान आहे हे मी नेहमी सांगते. तर त्या अन्नदानामुळे आपल्या डोक्यावरील कर्ज कमी होण्यासाठी मदत होईल. पितरांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदते. खूप छोटेसे असे उपाय आहेत पण ते केल्याने त्याचा बेनिफिट 100% होतो. करून बघा आणि अजून काही नवीन उपाय पाहिजे असतील, काही असेल तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.